डॉक्टर नवसारी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. IMA तर्फे निषेध काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत निदर्शने. याबाबत अधिक वृत्त असे की शहरातील फाशीपूल पुलावरील साई सुंदर हॉस्पिटल डॉक्टर सुशीलकुमार नवसारी यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला. हल्ल्याच्या निषेधार्थ आज IMAचे सदस्य असलेले सर्व खासगी डॉक्टरांनी OPD बंद ठेवून डॉक्टर नवसारी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली. पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. तर IMA हॉल समोर या ठिकाणी निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी या ठिकाणी IMAचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडकर, IMAचे धुळेचे अध्यक्ष डॉक्टर मनीष जाकेटे, सचिव डॉक्टर योगेश ठाकरे यांच्यासह IMAचे सर्व सदस्य डॉक्टर्स मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांचा, डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांचा परत अशी घटना घडल्यास बेमुदत बंद, बेमुदत बंद. निषेध डॉक्टरांच्या हल्ल्यावरचा कडकडीत निषेध. जय IMA. कालच्या दिवशी डॉक्टर सुशील नवसारेंवर जो भ्याड हल्ला केला कोणी गावगुंडाने, त्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन निषेध करतोय. आम्हाला पोलिसांचे आभार मानायचे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे, पण अजून एक आरोपी मोकाट आहे. तो आरोपी मोकाट आहे म्हणून आजच्या दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स बंद पाळणार आहेत. आम्ही IMA संघटनेचे सचिव डॉक्टर योगेश ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर मनीष जाकेटे सर व आमचे सहकारी सदस्य डॉक्टर सुशील नवसारे व आमचे सगळे जमलेले सदस्य, कालच्या घटनेचं आपल्याला थोडक्यात विवरण समजलंच असेल की 14 जानेवारीला एक पेशंट तीव्र पोटशूळ, उलटी, ताप आणि त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसारेंकडे ॲडमिट झालेली. तिचे त्यांनी पूर्ण शर्तीने प्रयत्न करूनही तिचं पुढील उपचारासाठी त्यांनी सेवा हॉस्पिटलला पाठवलेली आणि सेवा हॉस्पिटलला तिचे उपचार चालू असताना काही कालावधीनंतर तिचा मृत्यू झाला 1 महिन्यापूर्वी 14 जानेवारीला. आणि त्यानंतर नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन ते काल डॉक्टर सुशील नवसारे यांच्या हॉस्पिटलला जाऊन त्यांनी डॉक्टर सुशील नवसारेंना मारहाण केली, तिकडे तोडफोड केली. त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसारे यांनी आमच्या संघटनेच्या मार्फत व स्वतःच्या याच्यामार्फत गुन्हा नोंदवला व त्याची योग्य दखल पोलिसांनी घेऊन त्वरित त्या 2 आरोपींना अटक केली. एक तिसऱ्या आरोपीलाही अटक होण्याचं बाकी आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे डॉक्टर्स लोक आज पूर्ण कडकडीत निषेध पाळतो आहोत व पुन्हा अशा घटना घडू नयेत व अशा गावगुंडांचा पुन्हा निषेध व्हावा त्यासाठी हा आमचा बंद आहे. आणि हा समाजात, आपल्या धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात हा मेसेज द्यावा की कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही की आपल्या पेशंटचं काही नुकसान व्हावं. सगळ्यांच्या भावना आमच्या माणूस म्हणून नेहमीच पेशंटबरोबर असतातच आणि काही जे न्यायसंगत गोष्टी असतील ते न्यायालयाकडनं किंवा पुढच्या कायद्याच्या अनुसरूनच व्हायला पाहिजेत. कोणत्याही डॉक्टरवर पुन्हा असा कधीही हल्ला होऊ नये हीच आमची भावना आहे. मृतात्म्यास आमची श्रद्धांजली आजही आहे, त्याच्या भावना त्या कुटुंबासोबत आजही आमच्या आहेत आणि त्या भावनांचा पूर्ण आम्ही कदर करूनच सगळ्यांना सांगतोय की आमच्या डॉक्टरांचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला काय जी बाजू मांडायची असेल ते कायद्याला अनुसरून मांडा. डॉक्टरांवर यापुढे हल्ले होणार नाही याची शहराने व जिल्ह्याने काळजी घेतलीच गेली पाहिजे हीच आमची पुनश्च मागणी आहे. धन्यवाद.